नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 2025 वर्ष आता संपत आला आहे आणि 2026चे कॅलेंडर आपण सगळेजण आता आणणार आहोत. पण 2026 या नवीन वर्षाच्या कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचं आहे. घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो. कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेला लावलं गेलं पाहिजे. कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य चुकीच्या दिशेने लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी, संकट, दुःख जे आहे ते यायला लागतात. म्हणून आपल्याला येणारे वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं, आनंदाचं जावं यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतं आणि त्यासाठी आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे. कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं, कुठल्या दिशेला लावू नये, त्यामुळे काय परिणाम होतात आयुष्यावर, त्याचसोबत कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे याची संपूर्ण माहिती अत्यंत महत्त्वाची अशी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पहिल्यांदा चॅनलवर नवीन आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, तर त्यामुळे अगदी कळकळीची विनंती आहे, कॅलेंडरच्या बाबतीत जे काही नियम आहेत ते तुम्ही नक्की ऐका आणि पटले तर यावर्षी तुम्ही नियमानुसार कॅलेंडर आणाल आणि त्याच दिशेला लावाल अशी मी अपेक्षा करते. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं असेल तर आणि जर तुम्ही दिशा बदलली, व्यवस्थित ठिकाणी लावलं तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे जे आहेत ते येणार नाही. कारण हा एक वास्तुशास्त्राचा नियम मानला जातो. वास्तुशास्त्राचा एक भाग आहे. हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचं गेलेलं असेल, कोणाला अगदी आनंदात गेलेलं असेल, कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलेले असतील, पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचं जाऊ दे हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यांना माहिती आहे की सगळेजण देवाकडे तीच प्रार्थना करतात की हे नवीन वर्ष मला अगदी आनंदात जाऊ दे, असं आपण प्रार्थना करत असतो. म्हणून आपल्या घराच्या कॅलेंडरची दिशासुद्धा व्यवस्थित ठिकाणी ते लावायचं आहे, नियमानुसार लावायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर असतं, मान्य आहे, पण आपण जे कॅलेंडर आणतो तर त्यामध्ये तिची तिथी वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात. त्यामुळे बघा, घरामध्ये कॅलेंडर छोटं का होईना, अगदी हातभर तरी छोटं कॅलेंडर आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. कारण हे वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं शुभ मानलं जातं. आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते. घरामध्ये घड्याळ असतं, महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे आपण मोबाईलमध्ये घड्याळ असतं, तरी पण आपण घड्याळ लावतोच ना, त्याप्रमाणे कॅलेंडरसुद्धा छोटं आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. कॅलेंडरवरती घरातल्यांवरती येणारी वेळ किंवा पुढचा काळ हा कसा जाणार आहे हे कॅलेंडर ठरवत असतो. म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचं आहे. तर आता अगदी नीट आहे का, कोणाचं मोठं घर असेल किंवा कोणाचं छोटं घर असेल तरी काहीतरी जे नियम आहेत ते आपण पाळलेच पाहिजेत आणि कॅलेंडरला फार काही जागा लागत नाही. अगदी घराच्या व्यवस्थित कोपऱ्यामध्ये तुम्ही ते लावलं तरीसुद्धा त्याची आपल्याला काही अडचण होत नाही. आणि बघा, वास्तुशास्त्राचे नियम 100% जरी नाही जमले तरी पण ज्याला महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्याच पाहिजेत. जसं घराचा मुख्य दरवाजा, घरातील गॅस, शेगडी, पाण्याचा हंडा किंवा फिल्टर, कप आपण कुठे ठेवतो, घराचा मुख्य दरवाजा, या तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या वास्तुशास्त्रानुसार असल्या पाहिजेत. घर छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या. आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळे काय होतं, वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका. त्यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मुख्यतः त्याच घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो.
तर त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुने कॅलेंडरवरच नवीन कॅलेंडर तुम्हाला लावायचं नाही. पहिलं जे जुनं कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. आणि बघा, ते जुनं कॅलेंडर जर त्याच्यावरती देवदेवतांचे फोटो असतील तर ते व्यवस्थित तुम्ही कापून छान कुठेतरी किचन ओट्याच्या इथे लावा. देवांचा फोटो किंवा कपाटावर लावा, मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावा. देवांचे फोटो असतील तर बाकी इतर काही असेल, दुसरी चित्र घेतली असतील तर कॅलेंडरचे कागद तुम्ही इतर गोष्टींसाठी वापरू शकता. पण जुनं कॅलेंडर पहिलं काढायचं आहे, त्याच्यावर नवीन कॅलेंडर लावू नका. कारण बऱ्याच घरामध्ये ही चूक आढळते आपल्याला. म्हणून जुनं कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावायचं आहे. तर बघा, जसं मी सांगितलं, दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही. ती यमाची दिशा असते, मृत्यूची दिशा असते. आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. अपमृत्यू येतो, आजारपण, अघटित घटना घडतात. आणि बघा, दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो तेव्हा आपण कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी काही बघतो तर आपलं तोंडसुद्धा दक्षिणेकडे होतं. म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका. त्यानंतर बघा, कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लावून असं कॅलेंडर लावायचं नाही. बऱ्याचशा घरांमध्ये आपण बघतो दरवाजाच्या मागे ते हँगर लावलेले असतात. मग त्याला आपण बऱ्याचशा गोष्टी अडकवत असतो. तर मग कॅलेंडर पण लावतो, पण मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवून लावू नका. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बऱ्याचशा म्हणजे त्यांना बघा काही गोष्टींमध्ये यशच मिळत नाही. आपण म्हणतो तो कष्ट भरपूर करतो पण यश मिळत नाही. म्हणून दरवाजाच्या मागे न कॅलेंडर लावायचं अजिबात नाही. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मकता नकारात्मकता घरामध्ये येत असते आणि कधीकधी त्या नकारात्मकतेचे काही गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि परिणामी आपल्यावर परिणाम होतो. म्हणून मुख्य दरवाजाचा डायरेक्ट तुम्हाला मागे कॅलेंडर लावायचं नाही. त्यानंतर घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तो टिकून राहतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही, आजारपण येत नाही, लक्ष्मी स्थिर राहते, कर्जबाजारी आपण होत नाही. बघा, कर्ज आपण घेतो आपल्यालाच फेडायचं. म्हणजे कर्ज घेऊ आणि काम नाही करणार, फक्त देवाचे काहीतरी उपाय करू कर्ज फेडण्यासाठी, तर असं नाही. पण आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याला मोबदला मिळाला पाहिजे. म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी या काही गोष्टी ज्या आहेत त्या नियमांनी झाल्या पाहिजेत. पश्चिमेला कॅलेंडर लावलेलं चांगलं असतं, ठीक आहे. जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल, जास्तीत जास्त नफा काढायचा असेल, लॉस होऊ नये, उद्योगधंदा तुमचा बिझनेस काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा, त्यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. आणि बघा, हे जे मी नियम सांगते हे तुमचं शॉप असेल, दुकान असेल, काही बिझनेस असेल, छोटी मोठी कंपनी असेल, तिथेसुद्धा हे नियम पाळले गेलेच पाहिजेत. त्यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर नोकरीसंबंधी शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत. प्रगतीमध्ये अडथळे जे आहेत तर ते येत नाहीत. अडचणी दुःख येत नाहीत. त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कॅलेंडर लावणं शुभ मानलं जातं. कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो, तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते. आणि म्हणूनच पूर्व दिशा ही जर कॅलेंडर लावलं आपण तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. म्हणजे बघा, घरात पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता. या गोष्टी या दिशेला सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जास्त असते आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते. आणि वास्तूमध्ये बघा, पूर्व दिशा ही सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावले तर आपल्याला खूप त्याचे फायदे होतात. ते खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे बघा, जसं मी सांगितलं, काही शुभ गोष्टी, काही शुभ मुहूर्त आपण बघतो. काही एखादी आपल्याला पूजा करायची असेल, सत्यनारायण करायचं असेल, घरामध्ये कुठली गोष्ट करायची, काही वस्तू आणायची, तर आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये बघू तिथी वगैरे वार, तर त्यावेळेस आपलं तोंड पण पूर्वेकडे होतं. तर हे त्यामागचं कारण आहे.
मला हेच सांगायचं आहे, लक्षात ठेवा, दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका. दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्या तिथी वगैरे तुम्ही बघू नका. त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, त्याचा फायदा होणार नाही. जुनं कॅलेंडर घरामध्ये तुम्ही ठेवू नका. ते वेळेस तुम्ही त्याचा एकतर काहीतरी दुसरा वापर करा किंवा ते तुम्ही काढून देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅलेंडर बघा, तुम्ही जर कॅलेंडर घेत असाल, देवी देवतांचे वगैरे फोटो असेल तर ठीक आहे, पण बघा काहीतरी भांडणं, तसेच बुडते जहाज, काहीतरी नकारात्मक चित्र, म्हणजे त्या चित्राकडे बघितल्यावर काहीतरी निगेटिव्हिटी दाखवत आहे. त्यानंतर हिंसक प्राणी, रडके, उदास, काहीतरी नाराज असलेली सिनरी यांच्यावर आहे असे कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका. कारण आजकाल बरेचसे असे वेगवेगळे आपण बघत असतो. काहीतरी तुम्ही छान पेंटिंग वगैरे असेल त्याचे ठेवा, काहीतरी नॅचरल असतील, काहीतरी बघा सूर्य उजळतोय, समुद्रकिनारा आहे, छान निसर्ग तुम्ही ठेवू शकता. पण असे निगेटिव्हिटी दर्शवणारे कॅलेंडर जे आहे ते तुम्ही ठेवू नका. धबधबा, वाहती नदी हे पण शुभ मानलं जातं. कोणी बघा आपले लग्नाचे फोटो वगैरे त्याचंसुद्धा कॅलेंडर करून घेतात, तर ते सुद्धा चालेल. पण असं काहीतरी निगेटिव्ह दाखवणारं कॅलेंडर जे आहे तर ते तुम्ही लावू नका. त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलर असावेत, पांढरा, हिरवा, लाल. तसेच बघा सोनेरी आणि ग्रे कलर म्हणजे राखाडी रंगाचं सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते. वास्तुशास्त्रानुसार बघा हे काही नियम आहेत. काही निगेटिव्हिटी दाखवणारे जर तुम्ही कॅलेंडर लावले तर त्यामुळे त्याच्या जीवनावर परिणाम होत असतो. आणि बघा त्या कॅलेंडरकडे आपलं सतत लक्ष जातं आणि म्हणून त्या गोष्टींकडे आपलं लक्ष गेलं की आपलं मन देखील तसंच विचार करतं. म्हणून हे पण त्यामागचं कारण आहे. आणि घरामध्ये कॅलेंडर जर असेल, तुम्ही नवीन कॅलेंडर लावलं असेल पण ते काही कारणामुळे फाटलं, घरामध्ये लहान मुलं असतात, कुठे अडकून वगैरे फाटलं तुटलं तर ते कॅलेंडर तुम्ही ते बदलून टाका. फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही लावू नका. त्यामुळे ना घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रभाव व्हायला लागतो आणि मग आपण किती पण सेवा करतो, उपाय करतो, पण त्याचं आपल्याला उपभोग घेता येत नाही. म्हणून आता नवीन वर्ष येतं आहे, हे नवीन वर्ष सगळ्यांना अगदी सुखाचं जाऊ देत ही मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि ते सुखाचं जाण्यासाठी कॅलेंडरच्या बाबतीत या महत्त्वाच्या नियमांची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तर ही चूक तुमच्याकडून काही होत असेल तर नक्की तुम्ही यावर्षी यामध्ये बदल कराल, जेणेकरून तुम्हाला हे वर्ष अगदी आनंदात जाईल. तर ही कॅलेंडरबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.